निश्चितच ज्या पद्धतीने आपण पाहतोय की कालच याच ठिकाणी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावरती काल मनसे, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची संयुक्त ही सभा जी आहे ती पार पडली. आणि यानंतर आज आपण पाहतोय की महायुतीचीच म्हणजे भाजप, शिंदेंची शिवसेना यांची ही संपूर्ण आता जाहीर सभा याच ठिकाणी पार पडणार आहे. त्याचीच तयारी जी आहे ती आपण पाहतोय की ऐतिहासिक अशा वास्तूवरती ही सभा पार पडत आहे. मात्र दोन्ही सभेचं जर आपण नियोजन पाहिलं तर कालच्या वेळेस आपण पाहिलं होतं की कालच्या सभेचं जे नियोजन करण्यात आलं होतं त्यावेळी काही कमी खुर्च्या पाहायला मिळाल्या होत्या, पण ऐन वेळेस ज्या आहेत त्या खुर्च्या वाढवण्यात आल्या होत्या. पण भाजपा आणि आता शिंदेंच्या या जाहीर सभेसाठी आपण पाहतोय आधीच जास्तीत जास्त खुर्च्या ज्या आहेत म्हणजे आसन व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे. संपूर्ण शिवाजी पार्क मैदानावरती आपण पाहतोय की दूर दूरपर्यंत या खुर्च्या ज्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत. सोबतच आपण पाहतोय की मोठमोठे कटआउट्स जे आहेत ते प्रमुख नेत्यांचे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. महायुतीमधना भाजपचे जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस असतील, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील यांचे मोठे कटआउट्स पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे आपण पाहतोय एकनाथ शिंदेंचा कटआउट आहे, तर आनंद दिघेंचा आहे, बाळासाहेब ठाकरेंचा या ठिकाणी कटआउट पाहायला मिळतोय. त्यामुळे संपूर्ण हे मैदान जर आपण पाहिलं तर भाजप आणि शिवसेना यांच्या या तयारीचं संपूर्ण स्वरूप पाहायला मिळतंय. यातच आपण पाहतोय की रामदास आठवले यांच्या रिपाईची देखील त्यांना साथ आहे. त्यामुळे एकंदरीतच आजची सभा बघण्यासारखी असणार आहे. कारण काल आपण पाहिलं ठाकरे बंधूंनी एकूणच मुंबईची काय परिस्थिती आहे आणि काय परिस्थिती केली आहे या सगळ्याचाच आढावा घेत एकूणच काही PPT जे आहेत, प्रेझेंटेशन्स जे आहेत ते दाखवण्यात आलेले आहेत. अदानीला कशा पद्धतीत मुंबईमध्ये हळूहळू जागा दिली, अदानीचा कसा बिझनेस वाढवण्यात आला आणि त्याला कोणाची साथ होती याचा संपूर्णतः उल्लेख करत संपूर्णतः प्रेझेंटेशनच्या माध्यमातून राज ठाकरेंनी उल्लेख केला होता आणि कशा पद्धतीत मराठी माणसांना त्यांनी साथ घातली या सगळ्याच टीका आणि एकूणच जी आश्वासनं करण्यात आली कालच्या सभेतून यालाच प्रतिउत्तर देत आज महायुतीचे नेतेच म्हणजे एकीकडे देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील हे भाषण करताना पाहायला मिळतील. त्यामुळे एकूणच आजच्या सभेतून ते काय नेमकं संबोधित करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. तर दुसरीकडे आपण पाहतोय की आजची सभा ही मुंबईत होत असली तरी मात्र मुंबईकरांना नेमकी आता काय भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडनं आश्वासनं करण्यात येत आहेत. कारण कालच जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध झाला. जाहीरनाम्यामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्याच अनुषंगाने आज देखील आजच्या सभेमध्ये आणखीन काही वेगळा उल्लेख केला जातो का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. पण मात्र मुंबईमध्ये मुंबईकरांसाठी आता मात्र ठाकरेंच्या सेनेने ज्या पद्धतीत साथ घातलेली आहे तशीच आज आपण पाहतोय की शिंदेंच्या शिवसेनेकडनं किंवा मग भाजपकडनं नेमकी काय वक्तव्य केले जात आहेत, काय नेमकं टीका केली जाते. मुंबई महानगरपालिकेच्या प्रचार सभेचा अंतिम टप्पा पाहायला मिळत आहे आणि असं असताना आज महायुतीची मुंबईमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे. आपण पाहतोय की सध्या मी त्या सभेच्या स्थळी आहे, ती म्हणजे मुंबईच्या दादर परिसरामधलं छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरती ही जाहीर सभा होत आहे आणि याच ऐतिहासिक मैदानावरती कालच मनसे, ठाकरेंच्या शिवसेनेची आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची संयुक्त सभा याच मैदानावरती पार पडली होती. तीच जागा, तेच मैदान आणि तेच स्टेज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर आपण पाहतोय की मंचावरती ज्या खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत त्या खुर्च्यांवरती जे उमेदवार आहेत, जे उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत, 227 उमेदवारांसाठी ही जागा जी आहे ती राखीव करण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच प्रमुख नेत्यांची देखील आसन व्यवस्था या मंचावरती पाहायला मिळते. फक्त मागचा पडदा जो आहे तो आता बदलण्यात येणार आहे. सोबतच आपण पाहतोय की संपूर्ण मैदानामध्ये भाजपचे, शिवसेना शिंदेंचे आणि यासोबतच आठवले यांचे हे झेंडे जे आहेत ते पाहायला मिळतात. खरं तर संपूर्ण मैदानामध्ये काल जर आपण पाहिलं तर आसन व्यवस्था जी आहे ती सकाळपासून कमी पाहायला मिळाली. म्हणजे खुर्च्या ज्या आहेत त्या कमी लावण्यात आल्या होत्या आणि ऐन वेळेला गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात झाली. कार्यकर्त्यांची असेल, मुंबईकरांची असेल ती पाहायला मिळाली. सध्या आपण पाहतोय की आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये आसन व्यवस्था पाहायला मिळते. दूरपर्यंत खुर्च्या ज्या आहेत त्या शिवाजी पार्क मैदानावरती बसवण्यात आलेल्या
आहेत। सोबतच आपण पाहतोय की महायुतीचे जे प्रमुख नेते आहेत, मग भाजपकडून आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कटआउट असेल, अमित शहा यांचा कटआउट असेल, देवेंद्र फडणवीस यांचा कटआउट जो आहे तो इथे पाहायला मिळतोय। तसंच शिवसेना शिंदेंचा इथे कटआउट पाहायला दिसतोय। आनंद दिघे यांचा आपल्याला कटआउट पाहायला मिळतोय। तसंच बाळासाहेब ठाकरे यांचा देखील कटआउट या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्यामुळे एकूणच आज जर आपण पाहिलं तर या जाहीर सभेमधना काल ज्या पद्धतीत ठाकरे बंधूंनी महायुतीवरतीच म्हणजे शिंदेंच्या आणि भाजपवरती जी टीका केलेली आहे त्यावरती प्रत्युत्तर देण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची आजची भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहे। सोबतच आपण पाहतोय की काल महायुतीचा जो आहे जाहीरनामा जाहीर करण्यात आला, प्रसिद्ध करण्यात आला आणि यानंतर अनेक आश्वासनं जी आहेत ती देण्यात आली होती। खरं तर आज देखील आजच्या सभेमधना मात्र महायुतीच्या या जाहीर सभेमधना हे प्रमुख नेते काय नेमकं भाषण करतात आणि काय नेमकं मुंबईकरांसाठी सांगतात, त्यांना काय संबोधित करतात हे पाहणं महत्त्वाचं लागणार आहे। मात्र आज जर आपण पाहिलं तर संपूर्ण राज्याचं लक्ष देखील आजच्या जाहीर सभेकडे आहे, कारण एकनाथ शिंदेंचा बाण नेमकं कोणावरती सुटतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य देसाईसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई।